शिक्षक पात्रता परीक्षा TET 2025 पेपर 1 व 2 साठी 30 प्रश्नांचा सराव प्रश्नपत्रिका. बालमानसशास्त्रावरील संभाव्य प्रश्न तुमचे 30 पैकी किती बरोबर येत आहेत चला पाहूया संपूर्ण डिटेल आपल्या या व्हिडिओमध्ये. आणि ही प्रश्नपत्रिका आपण सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. चला सुरू करूया. बालमानसशास्त्राचे 30 प्रश्न आपण या ठिकाणी आता TET पेपर 1 आणि 2 साठी कॉमन आहेत ते बघणार आहोत येणाऱ्या TET साठी. त्यातला पहिला प्रश्न आहे बालमानसशास्त्राचा मुख्य उद्देश काय आहे. याचे ऑप्शन बघा. A प्रौढांचे वर्तन समजणे, B बालकांच्या मानसिक विकासाचा अभ्यास, C समाजशास्त्र शिकवणे, D शिक्षणशास्त्र समजणे. तर याचं योग्य उत्तर आहे बालकांच्या मानसिक विकासाचा अभ्यास म्हणजेच बालमानसशास्त्र होय किंवा त्याचा मुख्य उद्देश हा असतो. 2 नंबरचा प्रश्न आहे बघा. बालमानसशास्त्राचा जनक कोण मानला जातो. तर ऑप्शन आहेत A पियाजे, B फ्राइड, C वॉटसन, D स्किनर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A जीन पियाजे हे बालमानसशास्त्राचे जनक मानले जातात. 3 नंबरचा प्रश्न आहे बघा. अवधान म्हणजे काय. तर पर्याय क्रमांक A आहे विचार करण्याची क्षमता, B आहे एकाग्रता ठेवण्याची क्षमता, C आहे स्मरणशक्ती वाढवणे, D आहे कल्पनाशक्ती. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B एकाग्रता ठेवण्याची क्षमता म्हणजे अवधान होय. 4 नंबरचा प्रश्न आहे बघा. मुलांच्या भाषा विकासाचा प्रारंभ कोणत्या टप्प्यात होतो. तर याचं ऑप्शन आहेत A किशोरावस्था, B आहे बाल्यावस्था, C आहे शैशवावस्था, D आहे प्रौढावस्था. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C शैशवावस्था. शैशवावस्थामध्ये भाषा विकासाचा प्रारंभ होत असतो मुलांच्या. ठीक आहे. 5 नंबरचा प्रश्न आहे बघा. जीन पियाजे यांच्या मते संवेदना प्रेरक टप्पा कोणत्या वयात असतो. ऑप्शन आहेत पर्याय क्रमांक A 0 ते 2 वर्ष, B आहे 3 ते 6 वर्ष, C आहे 7 ते 11 वर्ष, D आहे 12 वर्ष व पुढे. तर जीन पियाजे यांच्यामध्ये संवेदन प्रेरक टप्पा असतो तो पर्याय क्रमांक A 0 ते 2 वर्ष यापर्यंत असतो. 6 नंबरचा प्रश्न आहे बघा. लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणत्या शिक्षणतज्ञाने मांडली. पर्याय क्रमांक A आहे जॉन डुई, B आहे वॉटसन, C आहे फ्राइड, D आहे स्किनर. तर लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना जॉन डुई यांनी मांडलेली आहे. पर्याय क्रमांक A हे याचं योग्य उत्तर आहे. बाकीच्या वॉटसन फ्राइड वगैरे स्किनर आहेत यांनी उपपत्त्या मांडलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये आपल्याला उपपत्त्यासुद्धा बघायच्या आहेत. 7 नंबरचा प्रश्न आहे बघा. बालकांची पहिली शाळा कोणती असते. तर पर्याय A आहे अंगणवाडी, B आहे घर, C आहे शाळा, D आहे समाज. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B घर. घर ही बालकांची पहिली शाळा असते. ठीक आहे. 8 नंबरचा प्रश्न बघा. बालकांच्या वर्तनावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा पडतो. पर्याय क्रमांक A शिक्षक, B मित्र, C पालक, D समाज. तर बालकांच्या वर्तनावर सर्वाधिक प्रभाव हा कोणाचा पडत असतो मित्रांनो. पालकांचा पडत असतो. पर्याय क्रमांक C पालक हे याचं योग्य उत्तर आहे. 9वा प्रश्न बघा. भावनात्मक विकासात मुख्य भूमिका कोणाची असते. पर्याय क्रमांक A आहे शारीरिक विकास, B आहे कुटुंब व वातावरण, C आहे बुद्धिमत्ता, D आहे शाळा. तर भावनात्मक विकासामध्ये मुख्य भूमिका ही कुटुंब आणि वातावरणाची असते. त्यामुळे पर्याय क्रमांक B हे याचं योग्य उत्तर आहे. 10 नंबरचा प्रश्न बघा. बुद्धिमत्ता मोजण्यासाठी कोणती टेस्ट किंवा कोणती टेस्ट वापरली जाते. तर पर्याय क्रमांक A आहे IQ चाचणी, B आहे EQ चाचणी, C आहे SQ चाचणी आणि D आहे PQ चाचणी. तर याचं योग्य उत्तर आहे बुद्धिमत्ता मोजण्यासाठी आपल्या सर्वांनाच माहिती आहे IQ टेस्ट करतात, इंटेलेक्च्युअल क्वालिटी टेस्ट ज्याला म्हणतो आपण ती टेस्ट करतात किंवा इंटेलिजंट टेस्ट त्याला म्हणतात. 11 नंबरचा प्रश्न आहे. मनस्वास्थ्य म्हणजे काय. पर्याय बघा. A शारीरिक आरोग्य, B मानसिक संतुलन, C सामाजिक विकास आणि D भावनिक कमतरता. इथं मनस्वास्थ्य असं दिलेलं आहे त्यामुळं पर्याय क्रमांक B हे याचं योग्य उत्तर होईल मानसिक संतुलन. 12 नंबरचा प्रश्न आहे बघा. मुलांमध्ये सर्वप्रथम कोणता विकास होतो. तर पर्याय क्रमांक A सामाजिक, B आहे भावनिक, C आहे शारीरिक आणि D आहे नैतिक. तर मुलांमध्ये सर्वप्रथम कोणता विकास होत असतो. तर पर्याय क्रमांक C हे याचं योग्य उत्तर आहे बघा. शारीरिक विकास हा सर्वप्रथम होत असतो. 13 नंबरचा प्रश्न आहे. मुलांच्या खेळातून काय विकसित होते. पर्याय बघा. पर्याय क्रमांक A आहे बुद्धिमत्ता, B आहे कल्पनाशक्ती व सामाजिक कौशल्य, C आहे फक्त शरीर, D आहे फक्त भावना. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B कल्पनाशक्ती व सामाजिक कौशल्य ही मुलांच्या खेळातून विकसित होत असतात. पर्याय क्रमांक B हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 14 बघा.
बालकांची जिज्ञासा कोणत्या विकासाशी संबंधित असते? तर बालकांची जिज्ञासा कोणत्या विकासाशी संबंधित असते? पर्याय बघा, 1 ए शारीरिक विकास, बी आहे मानसिक विकास, सी आहे सामाजिक विकास आणि डी आहे भावनिक विकास. तर बालकांची जिज्ञासा ही मानसिक विकासावर अवलंबून असते किंवा संबंधित असते, त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे, मानसिक विकास. 15 नंबरचा प्रश्न बघा, कंडिशनिंग या शिक्षण पद्धतीचा शोध कोणी लावला? कंडिशनिंग या शिक्षण पद्धतीचा शोध कोणी लावला? पर्याय बघा, ए पियाजे, बी वॉटसन, सी पॉवलॉक, डी स्किनर. तर याचं योग्य उत्तर आहे पॉवलॉव. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी. 16 नंबरचा प्रश्न बघा, प्लेइंग इज द वर्क ऑफ द चाइल्ड हे वाक्य कोणाचे आहे? प्लेइंग इज द वर्क ऑफ द चाइल्ड हे वाक्य कोणाचं आहे? पर्याय बघा, पर्याय क्रमांक ए मॉन्टेसरी, बी फ्राइड, सी डुई आणि डी स्किनर. तर हे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मॉन्टेसरी. मॉन्टेसरी म्हणला होता की प्लेइंग इज द वर्क ऑफ द चाइल्ड. 17 नंबरचा प्रश्न बघा, बालकांमध्ये नक्कल करण्याची प्रवृत्ती कोणत्या वयात जास्त असते? बालकांमध्ये नक्कल करण्याची प्रवृत्ती कोणत्या वयात जास्त असते? पर्याय बघा, ए 3 ते 6 वर्ष, बी आहे 7 ते 9 वर्ष, सी आहे 10 ते 12 वर्ष, डी आहे 13 वर्ष व पुढे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 3 ते 6 वर्ष यामध्ये बालकांमध्ये नक्कल करण्याची प्रवृत्ती जास्त असते. 18 नंबरचा प्रश्न आहे बघा, रेन्फोर्समेंट म्हणजे काय? रेन्फोर्समेंट म्हणजे काय किंवा रेन्फोर्समेंट म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक ए आहे शिक्षा देणे, बी आहे प्रोत्साहन देणे, सी आहे दुर्लक्ष करणे, डी आहे पुनरावृत्ती करणे. तर याचं योग्य उत्तर आहे रेन्फोर्समेंट म्हणजे प्रोत्साहन देणे. पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. 19 नंबरचा प्रश्न बघा, मुलं पाहतात तेच करतात ही कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? मुलं पाहतात तेच करतात म्हणजे अनुकरण करतात, म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अनुकरण सिद्धांत. बाकीचे ऑप्शन तुम्ही पाहून घ्या, याचं योग्य उत्तर आहे अनुकरण सिद्धांत. 20 नंबरचा प्रश्न आहे बघा, नैतिक विकासाचा अभ्यास कोणी केला? एक पर्याय आहेत बघा, ए जीन पियाजे, बी आहे कोहलबर्ग, सी आहे स्किनर, डी आहे फ्राइड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाचा अभ्यास केलेला आहे. नैतिक विकासावरती त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. 21 नंबरचा प्रश्न आहे बघा, आत्मसन्मानाचा विकास कोणत्या घटकांवर अवलंबून असतो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए वंशपरंपरा, बी सामाजिक स्वीकार, सी आहार आणि डी वय. तर आत्मसन्मानाचा विकास हा कोणत्या घटकांवर अवलंबून असतो? तर पर्याय क्रमांक बी सामाजिक स्वीकार. बालकांच्या वर्तनाचा अभ्यास कोणत्या पद्धतीने करतात? पर्याय आहेत बघा, ए निरीक्षण पद्धत, बी प्रयोग पद्धत, सी प्रश्नावली आणि ऑप्शन डी सर्व. तर बालकांच्या वर्तनाचा अभ्यास कोणत्या पद्धतीने करतात? तर पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे सर्व. म्हणजे प्रश्नावली वापरतात, प्रयोग पद्धत वापरतात, निरीक्षण पद्धत वापरतात. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 23 बघा, आयडी, इगो आणि सुपर इगो या संकल्पना कोणी दिल्या? स्किनर, फ्राइड, वॉटसन आणि पियाजे. तर याचं योग्य उत्तर आहे फ्राइड याने आयडी, इगो आणि सुपर इगो या संकल्पना आपल्याला दिलेल्या आढळतात. पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. 24 नंबरचा प्रश्न बघा, मुलांमध्ये लाजाळूपणा कोणत्या विकासाशी निगडीत आहे? तर मुलांमध्ये लाजाळूपणा कोणत्या विकासाशी निगडीत आहे? पर्याय बघा, ए आहे भावनिक विकास, बी आहे शारीरिक विकास, सी आहे सामाजिक विकास, डी आहे नैतिक विकास. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भावनिक विकास. 25 नंबरचा प्रश्न बघा, बालकांच्या शिक्षणात सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? पर्याय क्रमांक ए आहे शिक्षक, बी आहे वातावरण, सी आहे अभ्यासक्रम आणि डी आहे शिस्त. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वातावरण. बालकांच्या शिक्षणामध्ये वातावरणाचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम होत असतो, त्यामुळे महत्त्वाचा घटक हा वातावरण आहे. 26 नंबरचा प्रश्न बघा, ट्रायल अँड एरर पद्धत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली किंवा ट्रायल अँड एरर ही उपपत्ती कोणी मांडली? तर जॉन थॉर्नडाईक यांनी ही पद्धत मांडलेली आहे, त्यामुळे सगळ्या उपपत्त्या आपण एकदा घेणार आहोत. पर्याय क्रमांक ए हे याचं योग्य उत्तर आहे. बाकीचे पर्याय आहेत, पॉवलॉक आहे, स्किनर आहे, वॉटसन या सगळ्यांची पण आहे, बिहेवियर आहे, वॉटसनची पण आहे. बालकांच्या कल्पनाशक्तीचा विकास कशामुळे होतो? 27 नंबरचा प्रश्न आहे. पर्याय बघा, ए गोष्टी ऐकणे, बी खेळ, सी चित्रकला आणि डी आहे सर्व पर्याय योग्य. तर याचं योग्य उत्तर आहे कल्पनाशक्तीचा विकास हा सगळ्यांमुळे होत असतो, त्यामुळे पर्याय क्रमांक डी सर्व पर्याय योग्य हे याचं योग्य उत्तर आहे. 28 नंबरचा प्रश्न आहे बघा, बालकाच्या विकासावर सर्वाधिक परिणाम करणारा घटक कोणता आहे? पर्याय क्रमांक ए अनुवंशिकता, बी वातावरण आणि सी दोन्ही आणि डी काहीच नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन्ही. बालकांच्या विकासावर अनुवंशिकता आणि वातावरण या दोन्हींचा परिणाम होत असतो. प्रश्न क्रमांक 29 बघा, किशोरवयीन काळात सर्वाधिक बदल कोणत्या प्रकारचे होतात? शारीरिक व भावनिक. पर्याय क्रमांक ए, बी आहे सामाजिक, सी आहे मानसिक, डी आहे बौद्धिक. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शारीरिक व भावनिक. शारीरिक व भावनिक हे किशोरवयीन काळात सर्वाधिक बदल
होतात, लक्षात ठेवा. आणि शेवटचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 30, बालकाचा सर्वांगीण विकास कशामुळे होतो? तर फक्त अभ्यासामुळे, पर्याय क्रमांक ए. बी आहे फक्त खेळामुळे, सी शिक्षण व अनुभव दोन्हीमुळे, आणि डी फक्त शिस्तीमुळे. मला सांगा, फक्त शिस्तीमुळे किंवा फक्त खेळामुळे किंवा फक्त अभ्यासामुळे बालकांचा सर्वांगीण विकास होईल का? तर नाही. त्याच्यासोबत शिक्षण व अनुभव हे दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. बालमानसशास्त्राचे सगळ्यात महत्त्वाचे साठी किंवा आपल्या CTET सुद्धा आणि TET सुद्धा आपल्या पेपर 1 आणि पेपर 2साठी हे फार महत्त्वाचे 30 प्रश्न अतिसंभव्य आपण 3 घेतलेले आहेत. आता ही सिरीज आपण कंटिन्यू करतोय. परीक्षा होईपर्यंत आपल्याला हे सर्व कव्हर करायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपण उपपत्तीचा टाकणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला क्लिक करा आणि येणाऱ्या सर्व व्हिडिओसाठी आपल्या चॅनलसोबत राहा मित्रांनो. धन्यवाद.